Hello friends, welcome to the new lecture of Elements of Group 13, 14 and 15 Class 11 Chemistry. मागील काही लेक्चर्समध्ये आपण 13, 14 आणि 15 ह्या ग्रुपमधले जे एलिमेंट्स आहेत त्यांचे काही इम्पॉर्टंट कंपाऊंडचे मॉलिक्युल्स कसे तयार होतात आणि त्याचं स्ट्रक्चर कशा पद्धतीनं असेल या बाबतीत आपण डिस्कशन करत आहोत. तर या लेक्चरमध्ये आपण 13 ग्रुपमधला फर्स्ट एलिमेंट बोरॉन त्याचाच एक इम्पॉर्टंट कंपाऊंड आहे डायबोरिन. तर हा मॉलिक्यूल कसा तयार होतो, त्याचा मॉलिक्युलर फॉर्म्युला काय आहे, त्याची जॉमेट्री कशी आहे, त्याच्यातले बॉन्ड अँगल्स कसे आहेत आणि तसंच त्याच्या बॉन्ड लेंथ्स कशा आहेत या लेक्चरमध्ये आपण स्टडी करूया. सो लेट अस स्टार्ट विथ diborin. First of all, the molecular formula of diborin. याचा जो molecular formula आहे that is B2H6. B2H6 that is diborin. That means it contains 2 boron atoms and 6 hydrogen atoms. आता यामध्ये हा जो मॉलिक्यूल आहे हा बोरॉनचा इम्पॉर्टंट कंपाऊंड आहे आणि त्यामुळं आपल्याला बोरॉनचं हायब्रिडायझेशन माहीत असणं आवश्यक आहे आणि त्या हायब्रिडायझेशननुसार त्या मॉलिक्यूलची जॉमेट्री ठरणार आहे. त्यामुळे सगळ्यात पहिल्यांदा आपण बोरॉनचा इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन ग्राउंड स्टेट मधलं लिहूया, त्यानंतर एक्साइटेड स्टेट आणि त्यानंतरची स्टेप आहे हायब्रिडाइज्ड स्टेट मधलं त्याचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन. So, as we know, the atomic number of boron is 5. त्यामुळे त्याचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन आपण मागील लेक्चर्स मध्ये पण पाहिलेलं आहे. पुन्हा एकदा आपण इथे लिहूया. दॅट इज 1s2 2s2 2p1 किंवा आपण त्याला 2px1 पण म्हणू शकतो. ओके, तर आता हे आपण बॉक्स फॉर्म मध्ये काढूया. 1s2 म्हणजे ह्या s ऑर्बिटल मध्ये 2 इलेक्ट्रॉन, 2s2 2s ऑर्बिटल मध्ये 2 इलेक्ट्रॉन पेअर आणि 2p मध्ये 6 इलेक्ट्रॉन्स मावतात. तर 3 बॉक्सेस काढायचे. त्यापैकी हा px ऑर्बिटल, हा 2py आणि हा 2pz. त्यापैकी पहिला इलेक्ट्रॉन जो तो 2px मध्ये एंटर होतो. This is the ground state electronic configuration of boron. त्यामुळे इथे लिहूया आपण ground state electronic configuration. परंतु ज्या वेळेला हायब्रिडायझेशन ही प्रोसेस असते त्यावेळेला बऱ्याच वेळेला ग्राउंड स्टेट मधलं ॲटमचं इलेक्ट्रॉनिक स्ट्रक्चर जे आहे त्याचं एक्साइटेड स्टेट निर्माण होते आणि त्यावेळेला एखाद्या सिमिलर एनर्जी असलेल्या ऑर्बिटल्स मध्ये इलेक्ट्रॉनची शिफ्टिंग होऊ शकते. त्यामुळं इथं 2s ऑर्बिटल मधला एक इलेक्ट्रॉन 2p ऑर्बिटल मध्ये, वॅकंट 2p ऑर्बिटल मध्ये, नेक्स्ट वॅकंट 2p ऑर्बिटल म्हणजे 2py आहे त्याच्यामध्ये एंटर होईल आणि एक एक्साइटेड स्टेट निर्माण होईल. त्यामुळे आपण बोरॉनचं कॉन्फिगरेशन आता लिहूया. एक्साइटेड state electronic configuration. So in excited state 1s electrons will remain as it is. ते आहे तसेच राहतील. 2s मध्ये जे 2 इलेक्ट्रॉन आहेत त्यापैकी एक इलेक्ट्रॉन 2p मध्ये एंटर होईल. सो 2s will contain only 1 इलेक्ट्रॉन नाव. त्याच्यानंतर हा इलेक्ट्रॉन इथे 2py मध्ये एंटर होतो. त्यामुळे 2px मधला ऑलरेडी असलेला एक इलेक्ट्रॉन हा 2s मध्ये इथे जंप होऊन 2py मध्ये आलेला एक इलेक्ट्रॉन. आता इथं आपल्याला दिसू शकेल 1s2 2s1 2px1 2py1 and 2pz0 असा हा जो 2pz सब ऑर्बिटल आहे त्याच्यामध्ये मात्र कोणताही इलेक्ट्रॉन नाहीये आणि ते ऑर्बिटल जे आहे ते वॅकंट राहील. यानंतर निर्माण होणार आहे हायब्रिडायझेशनची प्रोसेस, म्हणजे ज्याच्यामध्ये काही ठराविक ऑर्बिटल्स पार्टिसिपेट करतील. जेवढे ऑर्बिटल्स पार्टिसिपेट करतील तेवढेच
नवीन हायब्रिड ऑर्बिटल्स तयार होतील विथ सेम अमाऊंट और इक्वल अमाऊंट ऑफ एनर्जी. आता या मॉलिक्यूल मध्ये बोरॉनचं जे हायब्रिडायझेशन आहे ते आहे sp3. लास्ट काही आपण मॉलिक्युल्स पाहिलेले होते त्याच्यामध्ये बोरॉनचं हायब्रिडायझेशन sp2 होतं, परंतु या मॉलिक्यूल मध्ये हा एक s आणि हे 3 p ऑर्बिटल जरी pz वेकंट असेल दॅट विल ऑल्सो पार्टिसिपेट इन द हायब्रिडायझेशन. म्हणजे कोणकोणते ऑर्बिटल्स पार्टिसिपेट करतात पहा, एक 2s ऑर्बिटल आणि 3 2p ऑर्बिटल्स. सो दिस इज अ टाइप ऑफ sp3 हायब्रिडायझेशन मध्ये याचा पार्टिसिपेशन होईल आणि त्यामुळे एक हायब्रिडाइज्ड स्टेट तयार होईल ज्याच्यामध्ये हे 4 ऑर्बिटल्स एकत्र येतील. त्यामुळे आपण म्हणू शकतो बोरॉन इन हायब्रिडाइज्ड स्टेट. हायब्रिडाइज्ड स्टेट मध्ये कशा पद्धतीने बोरॉन असेल पहा, 1s2 दिस विल रिमेन ॲज इट इज. आता ही 4 ऑर्बिटल्स एकत्र आले, 4 नवीन हायब्रिड ऑर्बिटल्स तयार होतील, 1 2 3 and 4. ओके. आता ही जी ऑर्बिटल्स आहेत त्यांना आपण sp3 हायब्रिड ऑर्बिटल म्हणणार आहे. दीज आर sp3 हायब्रिड ऑर्बिटल्स. ऑलरेडी s मध्ये 1 इलेक्ट्रॉन होता आणि p मध्ये 2 इलेक्ट्रॉन होते. त्यामुळे जरी इथं 4 हायब्रिड ऑर्बिटल, इथं टोटल पार्टिसिपेट किती ऑर्बिटल्सने केले पहा, 1s आणि 3p, टोटल झाले 4 ऑर्बिटल्स. 4 ऑर्बिटल्स जर हायब्रिडायझेशन मध्ये पार्टिसिपेट करत असतील तर 4 नवीन हायब्रिड ऑर्बिटल तयार होणार. परंतु इथे आपल्याकडे अवेलेबल इलेक्ट्रॉन्स किती आहेत पहा, 1 2 3. त्यामुळं हे 3 इलेक्ट्रॉन्स ह्या sp3 हायब्रिड ऑर्बिटल मध्ये अरेंज होतील. त्यामुळे आपल्याला फर्स्ट sp3 हायब्रिड ऑर्बिटल विथ 1 इलेक्ट्रॉन दिसेल, सेकंड sp3 हायब्रिड ऑर्बिटल विथ 1 इलेक्ट्रॉन and third sp3 hybrid orbital will contain 1 electron. आता आपल्याला माहिती आहे याची जी जॉमेट्री आहे, sp3 हायब्रिडायझेशन जर एखाद्या मॉलिक्यूल होत असेल किंवा एखाद्या ॲटम्स होत असेल तर त्याचा शेप जो आहे तो टेट्राहायड्रल असणार. त्याप्रमाणे बोरॉन जो ॲटम आहे, सेंट्रल मेटल ॲटम, दॅट अंडरगोज sp3 हायब्रिडायझेशन टू फॉर्म अ टेट्राहायड्रल स्ट्रक्चर. पण हे एका बोरॉनच्या बाबतीत झालं. आपल्याला पाहायचं आहे B2H6 दॅट कंटेन्स 2 बोरॉन ॲटम्स. मग आता हा मॉलिक्यूल कसा असेल तर sp3 हायब्रिडायझेशन आहे म्हणजे हे पहा, बोरॉननं 4 sp3 हायब्रिड ऑर्बिटल तयार केले. त्यामुळे इथं सेंट्रल ॲटम दाखवतो मी बोरॉन. ओके, विच हॅव 1 2 3 and 4. त्याच्यामध्ये 4 sp3 हायब्रिड ऑर्बिटल आहे. त्यापैकी 3 ऑर्बिटल्स मध्ये सिंगल इलेक्ट्रॉन आहे. हा पहा, फर्स्ट sp3 हायब्रिड ऑर्बिटल विथ 1 इलेक्ट्रॉन, सेकंड sp3 हायब्रिड ऑर्बिटल विथ 1 इलेक्ट्रॉन and third sp3 हायब्रिड ऑर्बिटल विथ 1 इलेक्ट्रॉन. यासारखाच दुसरा बोरॉन ॲटम पण ह्या मॉलिक्यूल मध्ये आहे. त्यामुळे त्याचं पण हायब्रिडायझेशन याच पद्धतीनं sp3 हायब्रिडायझेशन होईल आणि त्याची पण जॉमेट्री टेट्राहायड्रल असेल. आणि त्यामुळे आपल्याला सेकंड बोरॉन ॲटम जर काढायचं असेल तर दिस इज बोरॉन ॲटम. ओके, विथ 4 sp3 हायब्रिड ऑर्बिटल. आता त्यापैकी एक sp3 ऑर्बिटल, हे दुसरे sp3 ऑर्बिटल, हे थर्ड sp3 ऑर्बिटल and this is fourth sp3 हायब्रिड ऑर्बिटल. ओके. आता यापैकी इथे पहा, जसं या मॉलिक्यूल मध्ये झालं त्याप्रमाणे ह्या 4 sp3 हायब्रिड ऑर्बिटल पैकी 3 sp3 हायब्रिड ऑर्बिटल जे आहेत त्याच्यामध्ये एक एक इलेक्ट्रॉन असणार. समजा इथे एक इलेक्ट्रॉन, फर्स्ट sp3, सेकंड sp3 अँड थर्ड sp3 हायब्रिड ऑर्बिटल. त्यामध्ये आता इलेक्ट्रॉनची संख्या 3 हायब्रिड ऑर्बिटल मध्ये 3, पण चौथं जे हायब्रिड ऑर्बिटल आहे दोन्ही बोरॉन ॲटम कडचं चौथं sp3 हायब्रिड ऑर्बिटल हे व्हॅकंट राहील. दॅट विल रिमेन व्हॅकंट. दिस इज युअर व्हॅकंट हायब्रिड ऑर्बिटल. करेक्ट. दिस इज युअर व्हॅकंट हायब्रिड ऑर्बिटल. परंतु आता लक्षात घ्या, ह्या व्हॅकंट हायब्रिड ऑर्बिटल्सचा ह्या मॉलिक्यूल फॉर्मेशन मध्ये
काय रोल असेल हे पण आपण इथं पाहणं अपेक्षित आहे. आता आपण जर टेट्राहेड्रल जॉमेट्री कन्सिडर केली तर आपल्याला दिसतं हा मॉलिक्यूल दिसेल कसा पहा. बोरॉन ॲटम, दिस इज द बोरॉन ॲटम, 2 बोरॉन ॲटम्स आर देयर. आता आपल्याला हे बोरॉन ॲटम जे आहे त्याच्याकडे 4s, प्रत्येक बोरॉन ॲटमकडे 4 sp3 हायब्रिड ऑर्बिटल आहेत. ह्या बोरॉन ॲटमकडे पण 4 sp3 हायब्रिड ऑर्बिटल आहेत. त्यापैकी 3 हायब्रिड ऑर्बिटल सिंगल इलेक्ट्रॉन पेअर त्याच्यामध्ये आहेत दोघांमध्ये, आणि एक हायब्रिड ऑर्बिटल जे आहे ते वेकेंट आहे. ओके, मी थोडंसं शेडिंग करून दाखवतो, दॅट विल सेपरेट होतं, ते तुम्हाला डिस्टिंग्विश. ओके, ना आता याच्यानंतर काय तर हे बोरॉन ॲटम जे आहेत, आता 2 बोरॉन ॲटम 6 हायड्रोजन बरोबर बॉन्ड्स तयार करणार आहे. म्हणजे याचा अर्थ एक बोरॉन ॲटम हा 3 हायड्रोजन बरोबर बॉन्ड तयार करेल. आता आपण लक्षात घ्या, हायड्रोजन जो आहे त्याचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन जर आपण पाहिलं, ॲटॉमिक नंबर इज 1, हायड्रोजनचा ॲटॉमिक नंबर 1 आहे, त्यामुळे कॉन्फिगरेशन होणार 1s1. दॅट मीन्स द s ऑर्बिटल ऑफ बोरॉन कंटेन्स 1 सिंगल इलेक्ट्रॉन, आणि s चा शेप जो आहे हा स्फेरिकल आहे s ऑर्बिटलचा विथ 1 इलेक्ट्रॉन. ह्या पद्धतीचं हे 1s ऑर्बिटल जे आहे हायड्रोजनचं या sp3 हायब्रिड ऑर्बिटल बरोबर ओव्हरलॅप होईल. मग sp3 हायब्रिड ऑर्बिटल मधला 1 इलेक्ट्रॉन आणि 1s मधला 1 इलेक्ट्रॉन दोघं पेरिंग करतील आणि एक सिंगल कोव्हॅलेंट बॉन्ड तयार होईल. त्यामुळे आता इथं आपण पाहूया, फर्स्ट बोरॉन ॲटम हायड्रोजनच्या 1s ऑर्बिटल बरोबर ओव्हरलॅप विथ विच कंटेन्स 1 सिंगल इलेक्ट्रॉन. त्यामुळे यांच्या ओव्हरलॅपिंग मध्ये इथं या बोरॉनचा 1 इलेक्ट्रॉन आणि हा हायड्रोजनचा 1 इलेक्ट्रॉन. ॲट द सेम टाइम दुसरा पण हायड्रोजन ॲटम, त्याच्यातला पण 1s इलेक्ट्रॉन, या दोघांचं ओव्हरलॅपिंग होईल, इथे एक कोव्हॅलेंट बॉन्ड तयार होईल. करेक्ट. तसंच त्या बोरॉन ॲटमच्या बाबतीत सुद्धा आपण लिहू शकतोय, हा बोरॉन ॲटम सुद्धा तिसऱ्या हायड्रोजन बरोबर सिंगल कोव्हॅलेंट बॉन्ड तयार करेल. चौथ्या हायड्रोजन बरोबर हा सेकंड बोरॉन ॲटम सिंगल कोव्हॅलेंट बॉन्ड तयार करेल. ओके, म्हणजे आता नेमकं आपल्याला कसं दिसेल पहा स्ट्रक्चर. 2 बोरॉन ॲटम जे आहेत, हे 2 बोरॉन ॲटम, पहिल्या बोरॉन ॲटमनं इथे एका हायड्रोजन बरोबर सिंगल कोव्हॅलेंट बॉन्ड तयार केला, दुसऱ्या हायड्रोजन बरोबर सिंगल कोव्हॅलेंट बॉन्ड तयार केला. या दुसऱ्या बोरॉन ॲटमनं इथे एका हायड्रोजन बरोबर, इथे एका हायड्रोजन बरोबर सिंगल कोव्हॅलेंट बॉन्ड तयार केले. आता ह्या मॉलिक्यूल मध्ये आपण जर पाहिलं तर B2 2 बोरॉन ॲटम आहे आणि 4 हायड्रोजन इथे दिसत आहेत. पण आता राहिलेले 2 हायड्रोजन कुठे असणार आहेत तर लक्षात घ्या, इथं हा थर्ड sp3 हायब्रिड ऑर्बिटल जो आहे दॅट विल ओव्हरलॅप विथ थर्ड हायड्रोजन ॲटम विथ सिंगल 1s ऑर्बिटल ऑफ थर्ड हायड्रोजन ॲटम विथ सिंगल पेअर ऑफ इलेक्ट्रॉन. म्हणजे इथं कसं दिसेल पहा तुम्हाला, हे अशा पद्धतीनं हे असं ओव्हरलॅपिंग होणार. हायड्रोजन, तिसरा हायड्रोजन ह्या पहिल्या बोरॉन ॲटमचा सिंगल इलेक्ट्रॉन, यांचं पेअरिंग होणार. पण त्या वेळेला हा जो 2pz ऑर्बिटल जे इथं वेकेंट आहे, 2pz हे सॉरी sp3 हायब्रिड ऑर्बिटल, फोर्थ sp3 हायब्रिड ऑर्बिटल जे इथं वेकेंट आहे, हे सुद्धा या ओव्हरलॅपिंग मध्ये पार्टिसिपेट करेल. म्हणजे इथं हे 2 इलेक्ट्रॉन जे आहेत ह्या बोरॉनच्या sp3 हायब्रिड ऑर्बिटल, हायड्रोजनचं 1s ऑर्बिटल आणि दुसऱ्या बोरॉन ॲटमचं वॅकंट sp3 हायब्रिड ऑर्बिटल, ह्या तिघांमध्ये हे 2 इलेक्ट्रॉन्स जे आहेत ते शेअर केले जातील. त्यामुळं आपल्याला हे 2 इलेक्ट्रॉन कसे दिसतील पहा. फर्स्ट बोरॉन ॲटमचा हा फर्स्ट बोरॉन ॲटमचं हे थर्ड 2py ऑर्बिटल विथ 1 इलेक्ट्रॉन. करेक्ट. आणि हे वॅकंट ऑर्बिटल ऑफ सेकंड बोरॉन ॲटम, सेकंड बोरॉन ॲटमचं वॅकंट ऑर्बिटल ह्याला ओव्हरलॅप होईल. आणि ह्या दोघांबरोबर हे हायड्रोजन ॲटम हा पण विथ सिंगल इलेक्ट्रॉन. म्हणजे हे जे 2 इलेक्ट्रॉन आहेत, एक बोरॉनचा इलेक्ट्रॉन आणि हायड्रोजनचा इलेक्ट्रॉन, आता हा तिघांमध्ये शेअर झाला
दोन बोरॉन ॲटम आणि एक हायड्रोजन. 2 बोरॉन ॲटम्स आहेत, 1 हायड्रोजन. याच पद्धतीनं खालच्या बाजूला हा बॉन्ड वरच्या बाजूला तयार होतो. हे 4 हायड्रोजन आणि हे 2 बोरॉन, हे 4 हायड्रोजन हे 2 बोरॉन, हे एका प्लेन मध्ये असतात. एका प्लेन मध्ये बोरॉन बोरॉन हायड्रोजन 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 या पद्धतीनं हे 6 ॲटम्स जे आहेत हे एका प्लेन मध्ये आहेत. हा जो हायड्रोजन आहे हा अबोव द प्लेन असणार अँड दॅट इज. हा कसा तयार झाला पहा. हा तयार होताना 2 इलेक्ट्रॉन जे आहेत ह्या 3 सेंटर मध्ये बोरॉन हायड्रोजन आणि बोरॉन या तिघांमध्ये हे इलेक्ट्रॉन्स कॉमन आहेत. सो दिस इज कॉल्ड ॲज, याला जो आहे याला आपण म्हणतो 3 सेंटर असलेला. सो 3 सेंटर आणि 2च इलेक्ट्रॉन आहेत. 2 इलेक्ट्रॉन बॉन्ड, त्याला आपण म्हणतो 3 सेंटर 2 इलेक्ट्रॉन बॉन्ड हा जो तयार झाला आहे. इन शॉर्ट आपण असं लिहू शकतो 3C-2E बॉन्ड. 3 सेंटर 2 इलेक्ट्रॉन बॉन्ड. आपल्या टेक्स्टबुक मध्ये 3E2E असं चुकून छापलेलं आहे. दॅट इज 3C2E म्हणजे 3 सेंटर 2 इलेक्ट्रॉन बॉन्ड असं आपण त्याला म्हणतो. हा जसा वरच्या बाजूला एक बॉन्ड तयार झालाय तसाच राहिलेला शेवटचा सहावा जो हायड्रोजन ॲटम आहे दॅट विल ऑल्सो फॉर्म द सेम टाइप ऑफ 3 सेंटर्ड 2 इलेक्ट्रॉन बॉन्ड. आता हा कसा तयार होईल तर राहिलेला जो सहावा इलेक्ट्रॉन आहे सहावा हायड्रोजन ॲटम आहे हा या ठिकाणी दुसऱ्या बोरॉन ॲटमचा हा 2p थर्ड sp3 हायब्रिड ऑर्बिटल दॅट कंटेन्स 1 इलेक्ट्रॉन आणि पहिल्याचा राहिलेला वॅकंट हायब्रिड ऑर्बिटल आणि मग हायड्रोजन इथं ओव्हरलॅप होईल ह्या बोरॉन ॲटमच्या sp3 हायब्रिड ऑर्बिटल बरोबर आणि पेरिंग होईल. पण हे तिघेही हे 2 इलेक्ट्रॉन शेअर करतील. कोण कोण तर हा बोरॉन 2 ॲटम्स आणि हा हायड्रोजन ॲटम. करेक्ट. आणि त्यामुळं इथं आपल्याला लक्षात येईल अगेन 3 सेंटर्स आर देअर अँड 2 इलेक्ट्रॉन्स. त्यामुळं हा बॉन्ड आपल्याला असा दिसेल. तिघांमध्ये हे इलेक्ट्रॉन जे आहेत दे आर कॉमन. ओके. सो दिस इज अगेन 3 सेंटर्ड 2 इलेक्ट्रॉन बॉन्ड. मग आता मॉलिक्युलर स्ट्रक्चर ज्यावेळेला आपण ह्याचं ड्रॉ करतो त्यावेळेला लक्षात घ्या हे 4 हायड्रोजन जे आहेत हे एका प्लेन मध्ये आपल्याला दिसतील. एका अशी 1 2 3 4 4 हायड्रोजन आणि हे 2 बोरॉन दे लाय इन द सेम प्लेन. आणि ह्या 2 बोरॉन्सना कनेक्ट करणारा हा जो हायड्रोजन ॲटम आहे वन विल बी अबोव द प्लेन अँड वन विल बी द बिलो द प्लेन. त्यामुळं आपल्याला असं दिसेल हे पहा एक हायड्रोजन वरच्या बाजूला आणि एक हायड्रोजन हा प्लेनच्या खालच्या बाजूला असं आपल्याला त्याचं स्ट्रक्चर दिसायला लागेल. ओके. आता याच्यामध्ये हा जो बॉन्ड तयार झालाय BHB हा बॉन्ड जो आहे किंवा हा हायड्रोजन जो आहे तो ह्या 2 बोरॉनना कनेक्ट करतो म्हणजे जोडतो. 2 गोष्टी जर जोडणार असेल किंवा 2 रस्ते समजा नदी आहे आणि 2 रस्ते आपल्याला जॉईन करायचे असेल तर आपल्याला ब्रिज बांधावं लागतं. त्या पद्धतीने हे 2 बोरॉन्स जोडण्याकरता हे हायड्रोजनचा एक ब्रिज तयार झालाय असं समजलं जातं. आणि त्यामुळे हा 3C2E 3 सेंटर्ड 2 इलेक्ट्रॉन हा जो बॉन्ड आहे यालाच दुसरं नाव त्याला दुसरं म्हणतात ब्रिजिंग बॉन्ड. त्याला ब्रिजिंग बॉन्ड असं सुद्धा म्हटलं जातं किंवा ह्या हायड्रोजनला ब्रिजिंग हायड्रोजन असं सुद्धा म्हटलं जातं. आणि हा जो बॉन्ड आहे दॅट इज ऑल्सो कॉल्ड ॲज बनाना बॉन्ड. दिस इज ऑल्सो कॉल्ड ॲज बनाना बॉन्ड कारण ह्या बॉन्डचा शेप जो आहे तो इट इज लाईक अ बनाना. हे तुम्ही जर पाहिलं हे एकत्र जर झालं तर हे बनाना टाईप ह्याचं स्ट्रक्चर तयार होतं. म्हणजे हे 3 हे 1s आणि हे 2 एक वॅकंट sp3 hybrid orbital of 1 boron atom and single paired sp3 hybrid orbital of second boron atom. ह्या तिघांचं ज्यावेळेला ओव्हरलॅपिंग होतं त्यावेळेला जो हा बॉन्ड तयार होतो इट इज लाईक अ बनाना. त्यामुळे याला आपण बनाना बॉन्ड सुद्धा म्हणू शकतो. हे B2H6 म्हणजे डायबोरेनचं स्ट्रक्चर आहे. याच्यामध्ये काही बॉन्ड अँगल्स पण आपल्याला माहिती पाहिजे.
ह्या प्लेन मधले जे बॉन्ड अँगल्स आहेत कॉर्नरचे दॅट इज ऑफ 120 डिग्री. हा जो बॉन्ड अँगल आहे दॅट इज ऑफ 120 डिग्री. आणि हा जो HBH हा जो बॉन्ड आहे दॅट इज ऑफ 97 डिग्री. काही गोष्टी आपल्याला पर्टिक्युलरली मेन्शन कराव्या लागतात. तसंच हा जो बोरॉन आणि हायड्रोजन अबो आणि बिलो हे जे बॉन्ड्स तयार झाले हे दोन्ही जे बॉन्ड्स आहेत त्याची बॉन्ड लेंथ पण फिक्स आहे दॅट इज 134 पिकोमीटर. दिस इज वरची म्हणा किंवा ही खालची. दिस इज 134 पिकोमीटर त्याची बॉन्ड लेंथ आहे. आणि जे प्लेन मधले जे बॉन्ड आहेत हे प्लेन मधले बॉन्ड जे आहेत हे त्याच्यापेक्षा शॉर्टर आहेत जे आहेत 119 पिकोमीटर. हे सगळं मॉलिक्युलर स्ट्रक्चर जे आहे हे डायबोरेनचं आहे. आतापर्यंत आपण काय पाहिलं हे 2 मिनिटात आपण रिवाइज करू. तर डायबोरेन, द मॉलिक्युलर फॉर्म्युला ऑफ डायबोरेन इज B2H6. That means it contains 2 boron atoms and 6 hydrogen atoms. Each boron atom undergoes sp3 hybridization. ही पूर्ण हायब्रिडायझेशन आपल्याला लिहायची गरज नाही एक्झाम मध्ये फॉर पेपर सेकंड. तर त्यावेळेला आपण फक्त डायरेक्टली म्हणू शकतो each hydrogen atom each boron atom undergoes sp3 hybridization to form 4 sp3 hybrid orbitals, out of which one hybrid orbital remains vacant and 3 hybrid orbitals contains single electron each. Now the sp3 hybrid orbitals of each boron atom with single electrons overlap with 1s orbital of 3 hydrogen atom. 3 हायड्रोजनच्या 1s ऑर्बिटल बरोबर ते ओव्हरलॅप होतात to form B-H bonds. Okay, या पद्धतीने दिसतं. But the third sp3 hybrid orbital of each boron atom and vacant hybrid orbital of another boron atom overlap with 1s orbital of 2 hydrogen atom to form 3-centered 2 electron bond. 3 सेंटर का तर हे 2 इलेक्ट्रॉन ह्या बोरॉन 2 बोरॉन आणि 1 हायड्रोजन या तिघांमध्ये शेअर केलेले गेले आहेत. त्यामुळे दॅट इज 3-centered 2 electron bond which is also called as 3C2E bond, or it is also called as bridging bond, or it is also called as banana bond. These hydrogen atoms are bridging hydrogen atoms. In this molecule 2 boron atoms and 4 hydrogen atoms lie in a same plane. One hydrogen is above the plane and one hydrogen atom is below the plane. Okay, the bond angles and bond lengths are shown in the figure. I think तुम्हाला हे स्ट्रक्चर हे जे मॉलिक्युलर स्ट्रक्चर आहे डायबोरेनचं हे व्यवस्थित समजलं असेल. समजेपर्यंत व्हिडिओ पुन्हा पुन्हा पहा, टेक्स्टबुक रेफर करा. त्याच्यात काही पॉईंट्स मी जे इथे दिलेले आहेत त्याला अंडरलाईन करून घ्या आणि त्या पद्धतीने त्याचे नोट्स प्रिपेअर करा. आणि काही डिफिकल्टीज किंवा काही शंका असतील तुम्ही कमेंट बॉक्समध्ये लिहू शकता. व्हिडिओ आवडल्यास जरूर लाईक करा आणि शेअर करा आणि फॉरवर्ड करा. पुढील लेक्चरमध्ये आपण काही वेगळे मॉलिक्युल्स घेऊन येणार आहोत. थँक्यू.